अश्विनी, अय अश्विनी, अगं तुझ्या संग बोलतोय मी. तू बोला ना उठल्यापासून. काय झालंय तुला? तोंड कोण फुगलंय? अरे झालं काय? काय सांगू? विचारा ना स्वतःच्याच मनाला काय झालं असेल ते मला. आता मला काय माहित तुला काय झालंय? कोण फुगली पण? आधी विचार करा, विचारा मनाला स्वतःला मी कुठं चुकले, मग मी सांगते तुम्हाला. अरे पण झालंय काय? मला तू सांगितल्याशिवाय कळणार आहे का? पटके सांगते का नाही? देऊ मुसकडे ठेवून. द्या ना, तेवढंच राहिले. मुस्काडीत द्यायचंच राहिले का? तर तुमचा रुबाब चालतो, आमचं काय चालत नाही. जे तुम्ही कराल ते चालतं, है ना? अरे पण झालं काय? झोपेतून उठल्यापासून मग तू ते आथरुणातून लवकर उठली. बोला ना सगळं. मला आंघोळीला पाणी मलाच घ्यावं लागलं. काय गरज आहे हातून ना? लवकरच उठणार ना. माझी काय गरज आहे तुम्हाला? ऐकायचंय का तुम्हाला? सांगू का? रात्री 1:30 वाजता उषा कोण आहे तिचा फोन आला होता. मी उचलला, बोलली सुद्धा नाही. ती डायरेक्ट म्हणायला लागली, काय रे काल येणार होता 2 वाजता, काय झालं? कशासाठी नाही आला? असलं बावट फणा करतो का? बायको पशीच बस, बायकोला शापून करून दे, माझ्यासोबत बोलायच नाही. मी पूर्ण ऐकलं. म्हणजे ही तुमची पद्धत का? दुसऱ्या बायांच्या शिव्या खाणार आणि दुसऱ्याला बायकोला घरी राबवणार. हे तुम्हाला थोडं तर वाटायला पाहिजे. अगं ते उषा होती वय ते. कोण आहे ती? कॉलेजची मैत्रीण. लय जुनी, लय जुनी, जुनी एकदम मैत्रीण. मी कॉल हिस्टरी पूर्ण बघितली. तुम्ही रोज कॉन्टॅक्ट मध्ये 24 तास तिच्यासोबत बोलत असता. ह्याच्या म्हणलं तुम्ही रोज उठलं, जेवण केलं का लगेच गावात जायचं. अक्षरशः तिने शिव्या घातले तुम्हाला. कुठे जाणार होता शॉपिंगला? घरात पैसे द्यायचं म्हणलं का तुम्हाला 1 रुपया नसतो. बायांवर उधळ पैसे आहेत तुमच्याकडे. कुठे जाणार होता शॉपिंगला? कसलं कुठलं काय ते तिथं चुकून आला असेल. मला नसेल लावायचं, कोणाला तरी लावायचं असेल ना, आणि मलाच लागला असेल ना. तेव्हा रात्री कशाला फोन करीन कोणी? मी तुम्हाला चांगलं ओळखती हो. तुम्ही अगोदर कसा होता, आता कसं आहे, कसं नाही मग ते सर्व ऐकते. पण मी माझं काम आत टाकते का? तर झालंय मला पुढा गाडा चालवत न्यायचंय. नेऊ ना चालत नाही, त्याला काय आलंय? तुम्ही असं बोला ना. मी मला काय राहायला यायचं नाही. मी चालली माझ्या आई बाप्पाकडे. तुम्ही राहता उशी सोबत, नाही तर घरी आणून ठेवा. मी चालली चालली, मला राहायचंच नाही तुमच्यापाशी. अब चालली का? जोपर्यंत मी न्यायला येत नाही तोपर्यंत येऊ नको बघ. सारखा माझी मोबाईल कुठे आहे माझा? अगं मी काय म्हणतोय, काय चालली ना, जा तिकडेच राहा. म्हणजे जोपर्यंत मी तुला न्यायला येत नाही ना तोपर्यंत येऊ नको. आजी काय वाटत नाही का चालण्याची? काय वाटत नाही का तुम्हाला? मी चालली बेटा. देवा, इथं मी काय आणावं की मला? तू चालली होती ना, मी कशाला आडू? कुठे जाईल तुम्हाला असं सोडून? आता तुम्हाला घराच्या बाहेर नाही, उमराच्या बाहेर जाऊ देणार नाही. घरातच ठेवणार आहे बघा. कसं जाईल मी सांगा ना? 7 फेरे घेतले तुमच्यासोबत, 4 माणसात लग्न केले. कसं जाईल? तर असलं चाळ बंद करा सांगते. तुमचं असं लग्न दाखवून ना तुम्हाला असं भरून पुरलेलं आहे. मी काय फक्त तुमचं नाटक बघत होती मी. नाही. मी काय जायला येडे का? कॅन्सल केलं का? तुमचं म्हणलंय का जायचंय का? जा ना मग. मी कुठं काय म्हणतो? तुम्हाला कसं वाटत नाही? सिरियस का नाही घेत तुम्ही? अरे वाटतंय मला बरंच काय, पण आता मी काय बोललं का तू आणखीन चिडशील. त्याच्यामुळे कॅन्सल राहू दे, जायचं कॅन्सल. आता एक खरं सांगू तुला. अगं आता खरं सांग. त्या उशाला ना मीच फोन करायला लावला होता. म्हणलं तुला जाग आली का मला फोन कर. म्हणजे तिला जाग आली का? म्हणजे तिने लयच उशिराच उठली का ना, त्याच्यात तू बघितला. तसं काय नाही माझं. दिसतंय ना तुमच्या तोंडावर. खरं सांगा. नाही खरंच नाही. शपथ नका घेऊ. तिला म्हणलं होतं माझी बायको त्रास देते, जरा तिला धडा शिकवायचा आहे म्हणून असं केलंय, नाही तर बाकी काही नाही. खरं खरंच ना. तुला खोटं वाटतंय? इथनं पुढे फोन आल्या नाही उचलायचं तू. म्हणजे म्हणजे तुला फोनच लावायला नाही लागत ना. तिचं माझं काही नाहीच येत. कशाला फोन लावीन ती? आता तुम्ही जाणारच नाही घरात ना बाहेर, तर मी जाईल तिकडे येणार आहे तुमच्यासोबत. आणि चला, मला पण शॉपिंग करायचं आज. पैसे नाही ते. पैसे नाही तिला. बरं पैसे होतो तुमच्याकडे. अरे मग तुला सांगितलं नाटक होते ती. मग माझ्यासोबत पण नाटक नाही. शॉपिंग पाहिजे मला घ्यायच्या. संक्रांत आली आता, मला साडी घ्यायची. बर काय घेणार ना? आलीच मी. अगं ते नाटक होतं, पैशाचं नाटक नाही करता येत. तिकडून आणू पैसे. गावात कोण आलंय नवीन पाखरू? भारी दिसत रे. पण हा ना. पाय ना काय साडी बिडी ना, कधी पाहिलं ना रे. लय जबरदस्त आयटम दिसत रे. पण अक्षा पाठावं लागतं काय ना. नाही ते आपण कसे येतो दोघं बी. हो दे ना त्या कामाला आपण हो दे.
माझी मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, माझी मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, तुला जोडीन मुंबईला नेईन, तुला जोडीन पुण्याला फिरवीन, माझी मैना ग तुझी हाऊस पूर्वीन. आहा आयटम थांबलं बरं का. पटन काही ना आता तुला पटून येतं मला पटून सेटलमेंट करून अरे ऐकायला कमी काय ना. हसन येत असन. आयटम ते आयटम ना तसं नाही म्हणायचं, राग येऊन आयटम तसं म्हणायचं असतं. कर कुठं राहता हो तुम्ही? नवीनच बघितलंय. अक्ष इथं वहिनी काय हे चाळ करता का? ह्यासाठी गावात येता का तुम्ही? पण ह्यासाठी गावात येता तुम्ही? तुला ओळखलंच नाही मी. ओळखलं नाही तुम्हाला? तुमची स्वतःची बायको ओळखता येत नाही? अगं तू काय ते पंजाबी ड्रेस घालता असता ना तुम्ही? हा मग आता संक्रांत आहे, साड्या नेसते, काय प्रॉब्लेम आहे? अरे मी पंजाबी ड्रेस घालू दे किंवा साडी घालू दे, तुम्ही बायांना असं छडता का? अगं त्याच्या- आपल्या मित्र सोबत फिरता का? म्हणजे भाऊजी तुम्हाला ना असं नाही, राहतं नाही, म्हणजे- तू माझ्या बायकोला बघून काय म्हणतो? माझ्या बायकोला तुझ्या माझ्या बायकोला तुला ओळखली नाही. तुझी माझी गोष्टी संपली, परत येऊ नको. संपली? हा कट्टी इकडे या भाऊजी, याला बिला तर बघा मग. अजून किती बाया पटवता असं रोज? अगं नाही तसं काही नाही. कसं ऐकलं? अगं- एखादी बाय गावात आली चांगली दिसली का लगेच लय भारी आयटम आहे, लय भारी आहे. अगं- आता तुमच्या बायका अगं आजपासून ना मी याच्या संग दोस्ती ठेवणार नाही. मला काय माहिती असं आहे. तुमच्या सारखं घाण आहे का? बसा. अगं पापी नाही कुठली? अगं मी तुला ओळखलं नाही, साडीत भारी दिसते पण मला गप्प बसा. जाईल तू घरी. दिसते. हा आपल्या काय मनात देण्यात नव्हतं, पण हेच मला काय तुम्ही नाही हा आयटम म्हणलं ना? हा, आणि तुम्ही असले उद्यापासून यांच्या सोबत फिरायचं नाही. हा तांगडा बोडीन मग तू. हा हा माझ्या संग दिसला तर चाल जा घरी. चाललो लगेच. लगेच जाय, संध्याकाळी भेट. हा? हा, कशाला? म्हणजे- बरं, बसायला तुम्हाला बायका बघायला, पुरी बघायला? नाही चल बरं कशाला राहणार बसा. तू? अरे चल ना घरी. नाही यायचं मला, जावा तुम्ही. अरे अजून एक साडी घेऊन देतो. नको मला साडी. काय काय कशाला लोकांच्या अरे बनवते आयटम? मी चांगली नाही का दिसत? चांगली दिसत. अगं तू साडी तर आम्हाला ओळखलीच नाही. बरं चल घरी. लेबर काय टायमिंग वर येत नाही, आता 10 वाजून गेलेत. एक बांधव बंठव अरे मी घरी गेलतो ते. काय रे तुला माहिती नाही का इकडे कामावर आहे मी? माझ्या लक्षात नव्हतं ना. हा. ते ऐक ना, बोल ना. मा एक काम करशील का रे? मला लग्नाला पोरगी बघ ना. यार तू लग्न झालं ना भाऊ पहिलं? अरे कुठं घटस्फोट झाला ना माझा आता. हा घटस्फोट काय बोलतो? अरे खरं बोलतोय, ती मला बघतच नव्हती नीट. मग काय आलं मी तेच संग राहू. मग घेतला घटस्फोट, बघतो दुसरी बायको. घटस्फोट झालेला आहे का पण तुला? तुला माझ्यावर विश्वास नाही होय? हा नक्की सांग, नाही तर काय आहे? हे पाय, तुला लग्न करायचंच आहे का? मग आता मला माहिती तुझ्याकडे असतात मग सोयरी का. हा? त्या पाटलाची नाही ना एक खटला आलेला आहे. हा का? हा 7-8-10 दिवस झालेत. ते पाहुणं म्हणलं होतं राव मला, पण तो म्हणला काय म्हणलं? पोरगी म्हणजे गांधारची पोरगी. हा का? हा पाहिला नवरा होता, तिला सोडून दिला वाटतंय. हा का? हा. चालतंय. मी बी पहिली बायको म्हणजे आता घटस्फोट झालेला आहे. त्याचा पहिला नवरा मग मग आमचं जुळून येईन ना मग. येईन का जुळून? मग मी घेतो जुळून. मला आता सध्या गरज आहे बायकोची. सराच्या पाहायला लगेच लगेच चल मग. हा चल ना. चल. दादा हे खडं ना मोठं मोठं काढून घेऊ आणि ह्याच्यात कोथिंबीर लावून टाकू. हे दे. या धोंड्याने ना लय हे दिले तू म्हणले ना ते बाय. काय पोरीच्या लग्नाचं? हा करायचं ना. हा सोयरी काढलेली मी. हा पर पाहिलाय मी, जोडीदार आहे आपला. पाहिलंय का हा पाहुणे? हा म्हणलं होतं मी लग्न करायचं तिथं, पण अजून घटस्फोट नाही झाला. पण तुम्ही आधी काय म्हणले होते? सगळं झालेलं आहे म्हणे, मग पोरगी पोरीला पहा म्हणे सोयरी खाऊ. हा मी म्हणलो होतो, पण अजून तारखा राहिल्या पडल्यात, अजून फायनल नाही झालं. न तस काय नाही, पोऱ्या चांगलाच आहे. हा चांगलं आहे. हा मस्त आहे. तोंड का म्हणतो? कसं आलाय का तुमचं बरं? हा हा येत आहे, घेऊन आलो जोडीदाराचे. इकडं बघ. चांगलं पोरीला शोभन ना पोरग बी. हा इकडं काय आला? तुम्ही दाखव ना मग. हा नाही तुम्ही आधी दाखवत नव्हती ना, म्हणून मी आता नाही दाखवणार. काय घेऊन त्याला तोंड भाऊ? नको 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 नको.
काय झालं नको हा? तुम्ही अहो तुम्हाला थोडं तर वाटाय पाहिजे अजून घटस्फोट झाला नाही म्हणूनच हा? कोण दडीत होतं. तुम्ही काय करताय कवाचा मी तुमचा आवाज ओळखलं काय आवाज ओळखलं का लगेच उठली बघितलं का दादा हा किती घाई झाली घटस्फोटची आणि दुसऱ्या बायका बघायची तुम्हाला थोडं तर वाटलं पाहिजे लावा अगं हो आता सुट्टी नाही देणार आणि तुम्ही काय तुम्ही ही चाळ करता का म्हणजे हा? तुमचं पहिलं तुम्हाला माहित असतं का कुणाच्या घरातलं काय आमचा घटस्फोट झालेला नाही अजून 3 तारखा बाकी आहेत नाही बघ अयो ही बायको आहे का तुझी हा हा तुम्ही कुठे गेलता अमेरिकेला गेलता का तुम्हाला अहो, माहित नाही मी बाहेर गावीत होते बाई मग तुम्हाला माहितीये का आमची ह्यांची भांडणं का झालती दारू पेत होते त्याच्यामुळे आमच्या संसाराचा पूर्ण बरबाद झाला ह्या घटस्फोट पर्यंत आला बरं मी काय म्हणतो इथून पुढे नाही पेणार चल ना काय घरी. कमी माझ्यात उल्लंघन पांगळ्या दिसत नाही काय नाही एवढी मोठी शेती आहे बापाची काय नाही पण एक कर्तव्य आहे माझ्या बापाचं की पोरीचं लग्न करायचं आपल्यात ठेवायची वस्तू नाही आणि ह्यांनी दारू पिऊन माझं पूर्ण आयुष्य बरबाद केलं आणि आता फिरत बसला बायका एका लेडीजने काय करायचं घडी घटस्फोट झाला का दुसरी बायको करू शकते पण बरं मी काय म्हणतो आता बघ 6 महिने झाले मी काय दारूच्या का ठेंबाल बी शिवलेलं नाही मामा इथून पुढे म्हणजे घेणार बी नाही आणि माझी चूक मला कळाली ते अगं ते काय झालं मला मध्यस्थी भेटत नव्हतं नाही का तुमच्यापर्यंत यायला मामा मारतील म्हणून पण आता आलोय तर मी काय म्हणतो कोर्टातली ती केस आपण मिटून घेऊ ना आणि परत आम्ही संसार करतो ना चांगला इथून पुढे पेणार नाही हा बाई नाही पेत नाही ते सुधारला आता हा त्याला एक चान्स देऊ आपण मिटून घेऊ चला हा हा चालते दादा तुमच्या विश्वासावर जाती आणि तुम्ही खरंच सुधारले का मी विचारते बंटी मी पेलोय नाही नाही पेत मला नाही ते जगाला आता. विचारायची गरज नाही मला माझ्या नवऱ्याकडून याची सोडली ना तो हा तिला बघितलंय ना? हा सोडली ना हा मग ते चला ना ते मिटून घेऊ चला. म्हणजे हे पाहुणे भेटले मध्यस्थी